हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, आपण इथे युनिव्हर्सल क्लासेस चालवत आहे. अगदी सक्सेसफुली चालू आहेत क्लासेस. प्लस आपण रेसिडेन्शियल पण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्यासाठी थोडी माहिती हवी होती सर. सर ॲक्च्युली रेसिडेन्सी यासाठी सुरू केलं आहे आपण की विद्यार्थी जो खेड्यातले विद्यार्थी आहे, जो ग्रामीण भागातले त्या विद्यार्थ्यांसाठी आपण जो सोय केलेली आहे रेसिडेन्सी, की त्या मुलांना जो वेल एज्युकेशन मिळत नाही त्या एज्युकेशन देण्यासाठी आपण काय केलं, खास एक रेसिडेन्सी 45 डेजचा विथ कॉलेज, हे दोन फॅसिलिटी आपण सुरू केलेल्या आहेत. ठीक आहे. स्पेशल बॉईज आणि स्पेशल गर्ल्स हॉस्टेल आपण सुरू केलेलं आहे, जेणेकरून मुलांना एकाग्रत अभ्यास आणि रिझल्ट छान निघावे. सर, इथे युनिव्हर्सल क्लासेस आता किती वर्ष चालू आहे सर? आता हे सर 9 वर्ष झालं आपला क्लास चालू आहे. याच जागेवर इथेच का? हो हो, इथे. ओके. आणि सर, आपण स्वतः डायरेक्टर आहात? नाही, मी ॲक्च्युली माझं नाव इरफान शेख आहे. माझे पार्टनर जो आहे ते रामेश्वर फिस्के. ओके. हे आम्ही दोघं पार्टनर आहोत. आणि आम्ही दोघांना स्टार्ट गेले 9 वर्षापासून सुरू केलेलं आहे. ओके. तर भरपूर छान रिझल्ट आलेले आहेत. इथल्या भोसरीगाव आणि इंद्रायणनगर या एरियातल्या लोकांना भरपूर प्रतिसाद छान दिलेला आहे. इव्हन महाराष्ट्रामधून बाहेरून काही विद्यार्थी येतात सीईटी आणि मेडिकलसाठी, मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी. त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट खूप छान आलेले आहेत. ओके. वेल सर, तुम्ही अजून काही सांगू शकताल बाहेरच्या मुलांसाठी काय काय आपण इथे उपलब्ध करून ठेवलेली सोय काय काय आहे सर? ॲक्च्युली बाहेरच्या मुलांसाठी म्हणण्यापेक्षा मी ओव्हरऑल आपल्या इथल्या सर्व मुलांसाठीच बोलेन की जो फॅसिलिटी एक नॉर्मल मुलासाठी पाहिजे, की त्याला ग्रोथ करण्यासाठी काय पाहिजे, त्या ग्रोथसाठी आपण परिपूर्ण रात्रंदिवस प्रयत्न करतो. जसे मी असेल, माझा पार्टनर असतील, आम्ही दोघेही मिळून त्या गोष्टीला भरपूर वाढीव पद्धतीने त्याला करून घेतात. आणि ह्या नगरीतल्या लोकांना का मला त्यासाठी त्या रिझल्टसाठी आज आमच्याकडं कमीत कमी मुलाला बसायला सुद्धा जागा नाही, इतका प्रतिसाद छान आहे. आणि आमच्याकडे बेस्ट क्वालिटी हा एक सगळ्यात आमचं मोटिवेशन आहे की मुलांना क्वालिटी बद्दल कसलंच कॉम्प्रोमाइज ठेवत नाही. ओके. सर, आपण इथे आपण शूटिंग घेतलं, बोर्डिंग हाऊस पण आहे, त्यांच्यासाठी मेस पण उपलब्ध करून दिलेली आहे. तर मी असं विचारू शकतो का की आपण काय चार्जेसवर हे करता? ॲक्च्युली कसं आहे, मी एक स्वतः ग्रामीण भागातून आहे आणि माझ्या टायमाला सीईटी नुकतं स्टार्ट झालेलं होतं आणि मुलांना त्याचं नॉलेज खेड्यागावात मिळत नाही, म्हणून मी तर रेसिडेन्सीचा जो चार्ज ठेवलेला आहे मी तो 15,000 रुपये फक्त ठेवलेला आहे 45 दिवसासाठी. 45 दिवसासाठी? 45 दिवसासाठी. कारण की आपल्या खेड्यागावातल्या ग्रामीण मुलांना बऱ्याच एक्झामची माहिती नाहीये. बरोबर. जसं IIT वगैरे ह्यासाठी मुलं आपली कॅपेबल राहत नाहीत. कारण की आपलं जो पोर्शन चालतं कॉलेजचं, शाळेचं, ते शाळेचं फक्त स्टेट बोर्ड लेवल पर्यंत चालतं आणि मुलं भरपूर गोष्टीला वंचित राहतात. त्यासाठी ह्या वर्षी आम्ही एक कॉलेजचा प्लॅन चालू केलेला आहे, रेसिडेन्सी कॉलेज. त्यामध्ये IIT आणि मेडिकल PMT आणि AIPMT साठी मुलं आम्ही प्रिपेअर करत आहोत फुल टाइम साठी. ओके. सर, तुमचं काय धोरण आहे सर? मुलांनी कसा अभ्यास करावा, काही आयडिया देऊ शकाल? हां सर, मी याच्याबद्दल हमखास सांगेन की ॲक्च्युली आता जो वातावरण जर पाहिलं पालकाच्या दृष्टिकोनातून, मुलाच्या दृष्टिकोनातून, मुलगा 8 तास शाळेत कॉलेजमध्ये जातो. कारण की 11वी आणि 12वी करिअरचे वर्ष आहे. करिअर म्हणजे त्याचं भवितव्य निपलेलं आहे, त्याच्यावर टिकलेलं आहे. तर मी असं सांगेन की जर विद्यार्थी जर घडवायचा असेल तर 11वी 12वी हा फुल टाइम जर त्यानं कॉलेज केलं आणि फुल टाइम कोचिंग या क्लास कोचिंग विथ त्याचं कॉलेज जर एकत्र असेल आणि तो पॉइंट ऑफ एम न चालला, किंवा त्याला इंजिनिअरिंग करायची आहे तर COP कॉलेज पाहिजे आणि IIT करायची आहे, या मेडिकल साठी त्याला BJ सारख्या कॉलेजला जायचं असेल तर त्याला एकाग्रत खूप करणं गरजेचं आहे. कारण की मुलं पूर्ण डायव्हर्ट ह्यात होतात की ते 8 तास कॉलेज करतात, पुन्हा 3 तास क्लास करतात, ह्यात मुलांचा स्पेसिफिक रिझल्ट येत नाही आणि ही जो पिढी घडते त्याचं इथं खचीकरण होत आहे. तर माझ्याकडून तर बेस्ट सजेशन असेल की मुलांना फुल टाइम आणि फुल टाइम त्या वातावरणात इन्व्हॉल्व व्हावं. जर त्याला फुल टाइम तेच वातावरण मिळलं तर 100% आपल्या महाराष्ट्रातले खूप छान रिझल्ट येतील आणि आपल्यातले छान रिझल्ट येत आहेत आणि दिसतील तुम्हाला काही वर्षात. सर, आपण इथे विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक पद्धत पण सुरू केलेली आहे. हो.
तर ते मुलांच्या सेफ्टीसाठी तर उपयोगी आहेच, प्लस आई वडिलांना अगदी कन्फर्मेशन असतं. हो तर त्याबद्दल थोडी माहिती देता? ऍक्च्युली बायोमेट्रिक जो सिस्टम आपण सुरू केली त्याचं रिझन असं आहे की विद्यार्थी बरेच सांगतात घरी येऊन की मी क्लासला चाललो, राईट सर. आणि त्याला वाईट मित्र असल्यामुळे ते काय करतात की क्लासला म्हणून दुसऱ्या ठिकाणीच निघून जातात. ओके. पण आपला मुलगा जर इथं पंच करतो तर त्याला SMS पालकाला जातो. पालकाला गेल्यामुळे काय होतं की पालक अलर्ट होतो, माझा मुलगा क्लासमध्ये पोहोचला. राईट सर. ठीक आहे, आणि पालक सेफ्टी हे करू शकतो की त्याला सेफ्टी आहे किंवा माझा मुलगा क्लास कन्फर्मेशन राहू शकतो. राईट सर. आणि क्लासवरनं सुटल्यावर सुद्धा SMS जातो का? हो हो 100%. म्हणजे मुलांनी अगदी इकडे तिकडे हालचाल न करण्यासारखं तुम्ही एक धोरण ठेवलेलं? हो हो सर. ऍक्च्युली माझ्या जो ब्रांचेस आहेत त्या सर्व ऑनलाईन आहेत. इथं आमचं सिस्टम सगळं ऑनलाईन चालतं. थोडंही मिसकम्युनिकेशन झालं तर आम्ही इमिडिएट त्याची म्हणजे त्या गोष्टीवर ऍक्शन घेऊन इमिडिएट त्याला हे करतो. ओके ओके. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण इथे युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस चालवत आहे. रेसिडेन्शियल आणि क्रॅश कोर्स म्हणजे जसं वगैरे असे काही सबस्टिट्यूट आहे आपल्याकडे. तर सरांकडनं माहिती मिळाली, पण म्हटलं तुमच्याशी बोलावं म्हणून म्हटलं काही माहिती देऊ शकाल सर आपण? हो बोला ना सर. सर आपलं नाव काय सर? रामेश्वर सर. रामेश्वर फिस्के. अच्छा ओके. सर गेली किती वर्ष? 9 वर्ष सरांनी सांगितलं. तर ॲडिशनल सर काही स्पेशालिटी आपली सांगू शकता? ॲडिशनल म्हणजे क्रॅश कोर्स हा फक्त 45 दिवसाचा असतो. पण रेग्युलर बॅचेस जे आहेत आपल्या ते जवळपास 8वी ते 12वी पर्यंत घेतो आपण सर. ओके. 8 ते 10 पर्यंत इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम आणि सेमी इंग्लिश असे तिन्ही माध्यमांचे आपण बॅचेस घेतो. ओके ओके. आणि 11वी 12वी सायन्स आणि कॉमर्सची बॅच आपल्याकडे असते. 11वी 12वी सायन्स. हो 11वी 12वी सायन्स असते. बरं सर, मग क्लासेस फुल आहेत आता? हो. सरांना ट्युशनला म्हणजे कोचिंग क्लासेसला ॲडमिशन घ्यायची असेल तर ऑनलाईन वगैरे लोक अप्लाय करू शकतात का? ऑनलाईन अप्लाय करतात आणि ऑलरेडी बॅच आमच्या फुल असतात सुरुवातीलाच. कारण की जे जुने पॅरेंट्स वगैरे आहेत ते ऑटोमॅटिकली बॅच फुल असतात. ॲडमिशनसाठी आम्हाला कुठे जावं किंवा असं पळायची गरज पडत नाही. ओके ओके. 8वी 9वी 10वी असे बॅच फुल असतात. साधारणतः 10वीची बॅच जी आहे ते 15 एप्रिलला सुरू करतो आपण. ओके. म्हणजे वॅकेशन प्लस रेग्युलर बॅच असते. पूर्ण वर्षभर ते मुलं आपल्याकडेच असतात. राईट राईट राईट. बरं सर, आपलं बोर्डिंग हाऊस किंवा आपलं रेसिडेन्शियलसाठी काही सांगू शकाल सर? बरीच लांब लांब तिथे लोक येतात, मुलं येतात, विद्यार्थी येतात. रेसिडेन्शियलचा एक क्रॅश कोर्स असतो आपल्याकडे. ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, CET असेल, JEE असेल आणि बाकीचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या, तर त्यासाठी रेसिडेन्शियल हा 45 दिवसाचा कोर्स असतो. त्यासाठी मुलं पूर्ण महाराष्ट्रातून येतात आपल्याकडे. ओके. आणि 11वी 12वी जे आहे कॉलेज, कॉलेजचं पण आपण रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल असे दोन्ही प्रकारचे बॅच चालवतो. ओके. म्हणजे जवळपास साधारणतः इथले जे जवळचे मुलं आहेत कॉलेजसाठी तर ते फुल टाइम आपल्याकडे असतात. त्यांना कॉलेजला एकड आणि क्लासला एकड असे जायचे कुठे म्हणजे धावपळ जे आहे ते वाचते आपल्याकडे. साधारणतः सकाळी 7ला मुलं आले तरी पूर्ण क्लास प्लस CET JEE असेल आणि परत कॉलेज हे पूर्ण अभ्यासक्रम आपण एकच ठिकाणी करून घेतो त्यांच्याकडून. ओके सर, मग आपल्याकडे स्टाफ वगैरे किती आहे? जवळपास स्टाफ 20-25 आहे सगळं. 20-25 एवढा स्टाफ आहे? ओके. मग हे 12वी पर्यंत पूर्ण. अच्छा, 8वी ते 12वी पर्यंत. मग हे तिकडचं रेसिडेन्शियल आणि कोचिंगचं असं दोन्हीचं मिळून आहे का? हो हो, दोन्हीचं मिळून स्टाफ आहे. अच्छा सर, आपले पुढचे प्लॅनिंग वगैरे काय आहे? शक्यतो 11वी 12वी जे आहे ते स्टाफ वेगळा असतो आणि 8वी ते 10वी पर्यंतचा स्टाफ वेगळा ठेवतो आपण. ओके ओके. आणि इथं जे चालतात आता मेन ब्रँचला जे आहे ते 8वी ते 10वीचं बॅच आहेत त्या मॉर्निंग आणि इव्हिनिंग 2 शेड्यूलमध्ये चालतात. सकाळी 7 ते 10 एक शेड्यूल असतं आणि संध्याकाळी 3 ते 6 असं एक शेड्यूल असतं. आणि 11वी 12वी जी बॅच आहे ती पण संध्याकाळी 6 ते 9 अशा टायमिंगमध्ये चालतात. जे मुलं कॉलेज करून क्लासला येतात. मग संडे टेस्ट असेल, युनिट टेस्ट असते त्यांची, परत पर्सनली टीचिंग असते. म्हणजे एखाद्या मुलाला जर वीक असेल तर त्याला पर्सनली घेऊन टीचर ते डाऊट्स क्लिअर करतात. म्हणजे शाळेपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं हा आमचा मेन उद्देश असतो. कारण की शिकवणे हा प्रकार शाळेत असतो आणि तेच आपण फक्त शिकवणे हा प्रकार नसतो आपल्याकडे. बरोबर. कारण की पर्सनली अटॅचमेंट एक नेमकं मुलांचा प्रॉब्लेम काय, फक्त शिकवणं आणि मुलांना होमवर्क देणे हा पार्ट नाहीच आपल्याकडे. मुलं नेमकं कुठं अडकतात, त्यांना काय प्रॉब्लेम येतो, काय त्यांचा म्हणजे पर्सनल प्रॉब्लेम काय हे जास्तीत जास्त आपण भर देऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि परत वैयक्तिक जे आहे समजा बाहेरचे काही प्रॉब्लेम असतात, काही मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतात. म्हणजे असं असतं पालकांचं जास्त म्हणणं असं असतं की माझ्या मुलाला
सगळं कळतं पण तो पेपरमध्ये मार्क्स पाडत नाही Right, किंवा समजा फ्रेंड सर्कल असेल किंवा एरिया असेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जो ज्या शिक्षणावर बाधा आणणाऱ्या गोष्टी बरं. आहेत त्या आधी आपण त्यांच्यापासून दूर करतो Okay. आणि तर परत मग त्यांच्या प्रोग्रेस संदर्भात आपण अच्छा, म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपण इथं साधायचा प्रयत्न करतो. Right, sir. म्हणजे फक्त मार्कांसाठीच म्हणून नाही तर सर्वांगीण विकास त्यांचा झाला पाहिजे. अगदी. म्हणजे प्रोग्रेस हा आहे की ज्यावेळेस तो स्वतः मुलगा म्हणतोय किंवा नाही मी आज सुधारलो तो खरा प्रोग्रेस आहे. मार्कांवरून प्रोग्रेस आपण धरतच नाही. Right, sir. आणि Right. ते खूप महत्वाचं आहे कारण की हल्ली आता बघतोय आपण 8वी 9वी 10वीची मुलं असतील तर ते व्यसनाच्या आहारी जात असतील किंवा बरोबर. बाहेर नेट असेल किंवा या गोष्टींमुळे जे बिघडतात बरोबर. त्याचा खूप परिणाम हा त्यांच्या अभ्यासावर अगदी, होतो. अगदी. टीचर किती भारी शिकवते ह्याला काहीच व्हॅल्यू अगदी, नाही. अगदी. या गोष्टी आपण त्यांच्यापासून पहिले दूर केल्या पाहिजे. Okay. आणि Okay. पॅरेंट्स मिटिंग आपण अरेंज करतो पालकांना पण या गोष्टी आपण सांगतो समजून कारण की फक्त शिकवणे क्लास लावला शाळेमध्ये पाठवलं म्हणजेच प्रोग्रेस होता हा पण भाग नाही. अगदी अगदी. त्यामुळे पालकांना आपण बोलवतो आणि पालकांना बोलून पॅरेंट्स मिटिंग घेऊन पालकांची पण काउन्सिलिंग करतो आपण आणि मुलांची पण काउन्सिलिंग करतो. राईट सर. कारण की काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं पार्ट आहे आता सध्याच्या शैक्षणिक नाही अगदी अगदी धोरणानुसार. अगदी बरोबर आहे. सर आणि आपण पुढचं प्लॅनिंग काही सांगू शकाल क्लासचं? पुढचा क्लासचा प्लॅनिंग म्हणजे आता सध्या बॅच सुरू होते आपली राईट सर. 15 एप्रिलला बॅच सुरू होते 10वीची. ती बॅच जवळपास जून जुलैमध्ये कंटिन्यू असते. जून जुलैला आपली 8वी 9वी 10वी असते. राईट. त्यानंतर 11वी 12वीच्या बॅचेस सुरू होतात. हे वर्षभर शेड्यूल हे आमचं सुरूच असतं. ओके. फक्त एवढंच आहे की आता जे रेसिडेन्सीचं आहे तर जे कॉलेज प्लस क्लास जे आहेत तर या गोष्टीसाठी थोडंसं जास्त भर देऊन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओके. आणि एक एज्युकेशन मध्ये असं काहीतरी एक मोठं किंवा खरं एज्युकेशन काय असतं राईट सर. असा एक संकल्प आहे आमचा की त्यामध्ये आपल्याला करायचंय काहीतरी मुलांसाठी. आणि फक्त काय होतं की आजची पिढी शक्यतो जे चाललेली आहे म्हणजे शिक्षण बाजूला आहे फक्त पालकांचा आणि मुलांचा संबंध कुठे येतो की फक्त राहणे खाणे राईट सर. आणि पैसा या गोष्टीपर्यंतच असतो. म्हणजे एक पालकांनी मुलांसोबत कसं राहिलं पाहिजे हे सगळ्यात म्हणजे शैक्षणिक जागृती ज्याला म्हणतो आपण बरोबर. ते करण्याचा खूप म्हणजे एक मोठा संकल्प आहे. राईट सर. राईट सर. सर बोला. अजून काही सांगू शकाल सर? अजून म्हणजे आता आहे शिक्षणात पाऊल टाकलं तर तेच सुरू आहे समजा. ओके. ओके सर, आपल्याकडनं बरीच चांगली माहिती मिळाली आणि तुमच्या या धोरणासाठी रेसिडेन्शियल मुलांनी सहभागी होण्यासाठी आम्ही पण बराच प्रयत्न करू. तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा सर. आमच्याकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल. थँक्यू सर. थँक्यू. We have just started how to determine the time period of a simple pendulum. We all know that the time period of simple pendulum is equal to 2 seconds, right? That is simple pendulum, right? 2 second pendulum is कहते हैं. The time period for simple pendulum is given by t is equal to 2 pi root of L by 1. Now let us see how many types of questions can be asked depending upon this article, simple article. Suppose this is a pendulum whose length is say L. इसका length कितना है? L. And mass is say small m. Right? Mass is small m. Can you tell me the time period is depend on mass also? Mass depend कर रहा है? The time period is independent of mass. टाइम पीरियड डज नॉट डिपेंड्स अपॉन मास. मास पर टाइम पीरियड डिपेंड नहीं करता. ठीक है, आप एक छोटा बॉल लो और उस पे क्या करो, इसको पेंडुलम बनाओ, राइट? तो उसका टाइम पीरियड जो होगा वो इक्वल आएगा अगर आप उसके मास को चेंज करते हो, वेरी करते हो. मास पर डिपेंड नहीं करता टाइम. इसमें अलग अलग तरह के क्वेश्चन पूछे जा सकते हैं. फॉर एग्जांपल इफ वी आर प्लेसिंग दिस पेंडुलम इन अ लिफ्ट, राइट? लिफ्ट पता है सबको, आपने लिफ्ट के रूप में पेंडुलम को लटका दिया. उसके बाद क्या करा, लिफ्ट के वायर को कट कर दिया. उसका जो वायर होता है ना उसको कट कर दिया. नाउ व्हाट इज द टाइम पीरियड ऑफ दिस पेंडुलम? क्या हो जाएगा पेंडुलम का टाइम पीरियड? ये क्वेश्चन पूछा गया है, एक बार एनडीआर किया है और कई बार मेडिकल एग्जाम में मैंने देखे. क्वेश्चन ये कह रहा है कि आपने लिफ्ट के फ्लोर से पेंडुलम को हैंग कर दिया. नाउ यू आर जस्ट मेकिंग द पेंडुलम टू फॉल अंडर अ ग्रेविटी. You are just making the pendulum to fall under the effect of gravity. Now what is the time period at this stage? Time period क्या होगा इस stage पर? What will be the time period? क्या होगा? Time period will become infinity. The time period will become infinity. At this stage time period क्या हो जाएगा? Infinity हो जाएगा. जैसे ही इस pendulum को आप
ग्रेविटी के अंदर छोड़ोगे, फॉर एग्जाम्पल वो इस पोजीशन पर था, एट दिस पोजीशन फर्स्ट, इट विल रिमेन एट दिस पोजीशन ओनली, ठीक है, वो स्विंग नहीं करेगा, टाइम पीरियड क्या हो जाएगा इस केस में, इंफिनिटी हो जाएगा। नेक्स्ट और देखते हैं, नाउ लेट अस सी दिस केस। हॅलो, हॅलो. व्हॉट्स युअर नेम? उत्कर्षा टिळेकर. सॉरी? उत्कर्षा टिळेकर. अच्छा, आता कोणत्या क्लासमध्ये आहे? युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस. हो, पण स्टँडर्ड? 12. अच्छा, 12. कसे काय इथं टीचिंग वगैरे कसं काय? छान आहेत, म्हणजे खूप छान आहेत. सर. कसं शेड्यूल कसं आहे तुमचं? सगळे लेक्चर्स असतात रोजच, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स आणि टायमिंग वाईज असतात सगळे. ओके, काय टायमिंग आहे? 8 ते 5. 8 ते 5, म्हणजे जसं कॉलेजसारखंच झालं ना? हां, जवळपास. डेली रुटीन आहे? हो हो, डेली रुटीन. ओनली संडेला सुट्टी असते? नाही, शक्यतो आत्ता तरी नाही आहे सुट्टी संडेला. अच्छा, ओके. म्हणजे हा क्रॅश कोर्स टाईप आहे का? हां, क्रॅश कोर्स आहे. मग हे किती दिवस आहे अजून? जेईची एक्झाम मतलब 30 पर्यंत. ओके. वेल, व्हॉट्स युअर नेम? मायसेल्फ ऋतुजा बोर्डे. ऋतुजा बोर्डे. गोरडे. अच्छा, तू पण 12th आहे? या 12th सायन्स. कसं काय वाटतं इथलं टीचिंग वगैरे? हो, चांगलं शिकवतात आणि मेन म्हणजे पर्सनल डाऊट्स पण क्लिअर होतात. ओके. आणि खूप टीचर्सकडनं पण भरपूर कॉपरेशन भेटतं. ओके. जे आपले लहान लहान डाऊट्स असतील ते पण आपण विदाऊट एनी हेजिटेशन विचारू शकतो आणि ते ऑडिओ क्लिअर होतं. ओके. आणि स्पेशालिटी काही सांगता येईल? हां, म्हणजे पर्सनल जास्त लक्ष दिलं जातं. ओके. ॲज कम्पेअर टू अदर इन्स्टिट्यूशन्स तिकडे पर्सनली जास्त इंटरॅक्शन नाही होत. ओके. इकडे पर्सनल डेव्हलपमेंट जास्त होतं. ओके ओके. वेल, तुमच्या दोघींना 12वीच्या तुमच्या अभ्यासक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके. सर आधी सांगता का काय? हॅलो, हॅलो. हाव आर यू? हाय. ओके. वेल, काय नाव आहे तुझं? लोंढे गौतमी. अच्छा, कुठून आलात तुम्ही? उर्वी कांचन. ओके. यू? पूजा भोसले. ओके. कुठून? उर्वी कांचन. ओरिकांचं. ओके. यू? स्मृती शिंदे. ओके. कुठून? उर्वी कांचन. अच्छा, तुम्ही ग्रुप करून आलात का? हो. ओके. हा क्लास युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस रेसिडेन्शियल आहे, बरोबर आहे? मग तुम्ही हे युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस कसं काय निवडलं, का निवडलं? कारण की इतर क्लासपेक्षा आम्हाला हा क्लास खूप बेटर वाटला. ओके. म्हणजे 15,000मध्ये इथं खूप म्हणजे फॅसिलिटी खूप दिल्या सरांनी. ओके. राहण्यासाठी हॉस्टेल वगैरे म्हणजे कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. ओके. लेक्चर्स वगैरे खूप छान होतात तिथे. टेस्ट रेग्युलर टेस्ट असतात. Regular एक test सब्जेक्ट कम्प्लीट झाला की टेस्ट होतात. ओके. आणि त्याचा फायदा होतो. येस येस येस. टीचर्स प्रत्येक स्टुडंटकडे पर्सनली लक्ष देतात आणि छोटे डाऊट्स पण क्लिअर करतात. छोटेसले छोटे डाऊट्स म्हणजे कसे काय? म्हणजे असं बेसिक जरी काय आलं नाही अच्छा, की बेसिक. लगेच ओके सांगतात. ओके ओके. तुमचं जेवणाचं वगैरे कसं काय? तिन्ही टाईम सकाळी 7:30 वाजता नाश्ता असतो. ओके. 1 वाजता जेवण असतं. ओके. 5 वाजता चहा प्यायला वगैरे असतो. ओके. कधीतरी मग त्याच्यासोबत खारी म्हणा टोस्ट असं वगैरे असतं. अच्छा, snacks आणि काहीतरी. हां, स्नॅक्स आहे. आणि 8:30-9 वाजता जेवण असतं. अच्छा. हां, मग सर फ्रीडम देतात छान. ओके. आणि तुमची क्वालिटी वगैरे जेवणाची कशी काय, व्यवस्थित असते हो, सगळी? खूप छान असतं. म्हणजे ओके. असं कधी जाणवलं नाही काय खराब ओके. वगैरे. खूप छान असतं. ओके ओके. आणि तुमचा स्टाफ वगैरे कसं काय, म्हणजे स्टाफचे टीचर्स वगैरे तुम्हाला कसे काय? खूप छान आहे. समजून घेतात पण म्हणजे हां. असं डाऊट क्लिअर करतात गायडन्स असं. पण करतात. ओके ओके. प्रत्येक शिक्षक छान. म्हणजे तुम्ही अगदी व्यवस्थित आहात, हो, तिथे आनंदी व्यवस्थित. आहात, हो. राईट? हॉस्टेल वगैरे हो. खूप छान छान आहे. आहे. म्हणजे राहण्याची सोय खूप छान केलेली आहे. ओके. आणि काही सांगता येऊ शकेल तुम्हाला? हो, म्हणजे सांगता येईल ना. सांगा ना. म्हणजे
आम्ही कसं उर्वी कांचनवरून आलो पण तिथं एवढे क्लासेसची सोय नाहीये ना. बरोबर. आम्हाला जाण्या मग क्लास लावायचा असेल तर पुण्यात यावं लागतं. Right. मग तो अपडाऊन करण्याचं खूप वेळ पण जातो आणि अगदी. तसं आणि तिथं पैसे पण खूप घेतात बाहेरचे क्लासमध्ये. बरोबर. तसं इथे कमी पैशामध्ये आणि खूप फॅसिलिटीज पण आहेत आणि एकदम व्यवस्थित खूप छान शिकवतात. ओके ओके. बरं, तुम्ही आता 12वीला आहात बरोबर हो, आहे? 12वी. तर तुमच्या 12वीच्या वर्षासाठी विश यू ऑल द बेस्ट. आमच्याकडून आमच्या टीमकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. इसको हॉस्पिटल रूल नहीं आता है, सबको आता है हॉस्पिटल, बोलो नहीं आता है. ओके, ये है 0/0 फॉर्म. तो हॉस्पिटल में लिमिट एज इट इज. ओके, x माइनस 3 का डिफरेंशिएशन 1, 3 का 0 हो जाएगा. अंडर रूट ऑफ इसका डिफरेंशिएट 2 अंडर रूट ऑफ x माइनस 2 माइनस इसका 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4 माइनस x माइनस से मिलेगी प्लस. ओके, दैट्स 3 पुट करोगे 1 अपॉन 2 अंडर. कौन सा? वो बोर नहीं बंद किया क्या तू? बंद किया है? कब किया? फिर पानी वो कहाँ होता है? जा, देख क्या बोल रही है, जा. वो कौन है? हेलो, नमस्ते. आप कैंटीन संभालते हो इसका? यूनिवर्सल कोचिंग क्लासेस के रेसिडेंशियल पॉइंट का आप कैंटीन संभालते हो? जी सर. क्या नाम है आपका? यूसुफ साहब. अच्छा. कितने बजे खाना खाते हैं रोज? सर 1:30 बजे खाना होता है. 1:30 बजे. 30 मिनट में. अच्छा. और सुबह नाश्ता वगैरह? सुबह नाश्ता सर 7:30 बजे. 7:30 बजे. दोपहर का खाना 1:30 बजे. और शाम का? शाम का खाना 8:30 बजे. 8:30 बजे. अच्छा. कितने बच्चे हैं? टोटल कितना खाना खाते हैं? सुबह सर ये कोई 30-40 बच्चे खाते हैं. और शाम को? शाम को सर उतने ही. अच्छा. किस टाइप का खाना रहता है? मतलब नॉन वेज वेज कैसा रहता सर है? वेज ही खाना रहता है सर. सारा वेज ही खाना रहता है. अच्छा. और सब्जियां वगैरह? सर सब्जियाँ वगैरह 1 नंबर सब्जियाँ वगैरह अच्छे रहते हैं. अच्छा. आप खुद ही बनाते हो जी क्या? सर मैं ही बनाता हूँ. अब बेस्ट कुक हो यहाँ पे? अच्छा अच्छा. वेल, थैंक यू. अभी क्या बना रहे हो आज? सर अभी भिंडी फ्राई बना रहा हूँ. मैं भी खाने वाला हूँ आज. जी सर खाइएगा. ठीक है.
टेस्ट होईल ना